45 क्वेश्चन्स आहेत 1.5 तासासाठी आणि BDSला 100 क्वेश्चन्स आहेत 2 तासासाठी. गाईज माझा नंबर लागलाय. आता चाललंय असं की आम्ही चाललोय छावा बघायला, कारण अमर बंद आहे इथलं मिरजेचं. सो आम्ही पुष्पा 2 चित्र बघितलं ऑरमला. सो तिथं ठरलं तर जाणार आहे आम्ही किंवा नाही, चाललंय जायचं आणि इथं भरायला लागलेत बाबा, एंट्री करायला लागलेत. सो आता अजून मी चौकशी करणार आहे आणि मग तिथनं मी आज जाऊ शकतोय. हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड इन माय दिस न्यू व्लॉग. तर ॲक्च्युली या व्लॉगची सुरुवात होती एका शॉर्टपासनं, जे की मी ऑलरेडीच काल अपलोड केलं आहे. तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघू शकता, लिंक इज इन डिस्क्रिप्शन और यू कॅन वॉच इट फ्रॉम माय होम पेज. अँड एक्झॅक्टली जेव्हा मी हा रायटिंगचा व्हिडिओ बंद करतोय तेव्हा मला आईचा फोन येतोय की तू कुठल्या एक्झामसाठी फॉर्म वगैरे भरलायस का रामार्जुनच्या. क्विकली गॉट अँड थॉट इन माय माइंड की माझ्या लक्षातच नाही. आय एम कम्प्लिटली फॉरगेट अबाउट दॅट फॉर्म. सो या पुढचा व्लॉग मी फुल फॉर्म मध्ये शूट केलाय, सो बघा तू. 12 o'clock midnight. सो तर यू ऑलरेडी नो, कुठली जरी एक्झाम वगैरे असली तरी खायला जाणं इज मॅन्डेटरी. सो आम्ही चाललोय फालुदा खायला, आईस्क्रीम खायला. सो लेट्स गो. आणि आई तर तिचे सभासद करायला आहे सारखं, तिला 500 करायचे आहेत, आता तिचे 350 झालेत. सो ती सगळ्यांना पकडून पकडून करून घ्यायली. पुढे डेफिनेटलीच मी काय बोलू शकत नाही, तर मी तुम्हाला उद्या तर दिसणार नाही. The next day. सो तर हाय गाईज, दिस इज द नेक्स्ट डे, द एक्झाम डे. तर आज आहे माझी एक्झाम आणि काल मी परत फोन केला होता तिथं, म्हणजे ज्यांनी केला होता, तर त्यांनी म्हणले की तिथं तुम्ही 10पर्यंत पोचायचं आहे आणि 10:50 झाले तरी आम्ही अजून इथं निघालेलो नाही आहे. सो मला पटकन आधी तिथं जावं लागणार आहे, कारण भरपूर जणांनी भरलं येऊन काय तर आत सिटिंग अरेंजमेंट. आणि ऑनलाईन आहे का, म्हणजे कम्प्युटरवर द्यायचे का लेखी OMR शीट BDS सारखं आहे, मला काही माहीत नाही आहे. सो आता पण गेल्यावर विचारूया. सो मी रायटिंग मटेरियलसुद्धा घेतले बरोबर असावं म्हणून. सो लेट्स गो. तर मी खाली येऊन थांबलो आहे आणि आता बाबा यायला लागलेत आणि मी अजून सांगितलंच नाही आहे माझी कुठली एक्झाम आहे. तर माझी आहे कुठली रामार्जुन एक्झाम. सो मी फॉर्म भरला होता त्याचा आणि मला माहीत नव्हतं की कधी आहे एक्झाम. म्हणजे हो माहीत होतं पण मी विसरलेलो. आणि आमचा प्लॅन होता पुळेला जायचा, गणपतीपुळेला. काल म्हणजे आजच, काल ठरलेलं आमचं. सो पण अचानक आज हे निघालं, सो आम्ही जाणार नाही आहे. मग आम्ही नंतर कधी तर प्लॅन करतो जायचं. सो आता मी खाली येऊन थांबलो आहे आणि बाबा आलेत, सो आम्ही जाणार आहे. अँड मला या परीक्षेबद्दल कसलाच आयडिया नव्हता, म्हणजे की कशी असणार आहे, कम्प्युटरवर ऑनलाईन असणार आहे का BDS सारखी OMR शीटवरती असणार आहे, जसं की मी आता ऑलरेडी सांगितलं. पण ॲक्च्युली मला कसले टेन्शन वाटत नाही आहे, पण तरी जरा तरी नर्वसनेस होते मला, कारण मी चाललोय पहिल्यांदाच. कारण कसली असणार आहे मला कसलाच आयडिया नाही. नोईंग ऑनली दिस की फक्त ती एक्झाम माझ्या स्कूलच्या सिलेबसवरती बेस्ड आहे, त्यापुढं मला काहीच माहीत नाही. गाईज माझा नंबर लागलाय संजय गोडावत शाळेत आणि इथं भरायला लागलेत बाबा, एंट्री करायला लागलेत. सो आता अजून मी चौकशी करणार आहे आणि मग तिथनं मी आज जाऊ शकतोय. द रजिस्ट्रेशनला इतकी गर्दी होती. मी आईला फोन केला होता की अशी गर्दी, ती म्हणले मला दाखव व्हिडिओ पाठवून कशी. आणि तिथं माझी एक्झाम झाली होती बाय द वे. आणि इथं बाजूलाच त्याच्या काहीतरी फ्रूट ज्यूस स्टॉल होतं. सो मी घेतला होता मँगो ज्यूस आणि बाबाने घेतला होता स्ट्रॉबेरी ज्यूस. तिथं सगळेच होते अवेलेबल. मला एक्झॅक्टली माहीत नाही की मी किती प्रश्न सोडवलेत. आय थिंक की मी 27 सोडवले तर 45 पैकी, कारण मायनस मार्किंग होतं. जर आपण बरोबर उत्तर दिलं की +4 आणि चुकीचं दिलं की -1. गाईज मी पेपर देऊन आलेलो आहे अँड सी हा आहे पेपर. सो हा मीन्स सिमिलर BDS सारखाच आहे, काय वेगळं नाही आहे यात, सेमच आहे. फक्त यात 45 क्वेश्चन्स आहेत 1.5 तासासाठी आणि BDSला 100 क्वेश्चन्स आहेत 2 तासासाठी. सो एवढाच फक्त फरक आहे, बाकी सगळे क्वेश्चन्स वगैरे सेमच आहेत. सो आता चाललं आहे असं की आम्ही चाललोय छावा बघायला, कारण अमर बंद आहे इथलं मिरजेचं. सो आम्ही पुष्पा 2 चित्र बघितलं ऑरमला. सो तिथं ठरलं तर जाणार आहे आम्ही किंवा नाही, चाललंय जायचं न जायचं. सो आणि कसा गेला पेपर म्हणायचं तर सोपाच गेला आहे. पण आणि ह्याला अजून एक आहे, बरोबर क्वेश्चनला 4 मार्क आणि जर एक क्वेश्चन चुकला उत्तर तर -1. सो जर आपले सगळेच चुकले तर आपल्याला मायनसमध्ये मार्क पडणार आहेत. सो हे एक आहे. ही आलेली आहे मुलगी. कुठं गेलतीस तू?
मी ज्या मित्राकडे गेलती सो ही आता आली. हिला नसतं हिंडायलाच हवं असतं. उन्हाचं म्हणजे फिरू नकोस ना जास्त. टोपी घाल. टोपी तिथंच आहे बघा. सी हा आहे माझा फायनली प्रोजेक्ट जो की मी बनवलाय दोन्ही साईडचा यूज करून. मी ऑलरेडीच मागे आधी केला होता हिंदीचा प्रोजेक्ट आणि त्याच्या मागच्या साईडला मी केलं सायन्सचा प्रोजेक्ट. त्यानंतर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ या 9:16 स्केल मध्ये यासाठी दिसत आहेत कारण मी व्हिडिओ करायचं विसरलेलो आणि यामध्ये मी नुसतं क्लिप्स दाखवल्यात. मी व्हॉइस ओव्हर करून स्पॉइलर नाही दिलाय माझ्या नेक्स्ट व्लॉगचं. कारण मी नंतर सगळा मिनी व्लॉगच शूट केलाय. मी फुल व्लॉग केला नाहीये. सो मला नंतर आठवलं की आउट्रो द्यायचं राहिलं. सो आता मी आउट्रो शूट केला. यू नो गाईज, मी इतका मोठा विसरभोळ काय मला माहित पण नाही. आज आहे ट्यूजडे. माझी परीक्षा देऊन संडे मंडे एक दिवस झालाय आणि आज आहे दुसरा दिवस. सो अजून पण मला लक्षात नाही की एंड करायचा व्हिडिओ. सो आहे त्याचा आउट्रो. सो जर तुम्हाला माझा हातचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.